महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। आमदार संग्राम भैया जगताप आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या मान्यतेनं ही कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होते। आज गादी आणि माती विभागामधल्या प्रेक्षणीय कुस्त्यानं हजारो कुस्ती शौकीनांना मंत्रमुग्ध केलेलं आहे। गादी विभागामधून शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी एक तुल्यबळ लढत आज फायनलला आलेली आहे। या कुस्तीमधून जो विजेता होईल तो महाराष्ट्र केसरी टायटल साठी लढणार आहे। तर त्या कुस्तीचं आपण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। सर्वप्रथम आपण शिवराज राक्षे बद्दल बोलूया। शिवराज राक्षे 2 वेळचा महाराष्ट्र केसरी, कोथरूड अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी आणि धाराशिव अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी, त्याचप्रमाणे फुलगाव अधिवेशनाचा उपमहाराष्ट्र केसरी, एक अनुभवी पैलवान, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता, अनुभवांची शिदोरी गाठीशी घेऊन उद्या तो गादी विभागामधून फायनलला लढणार आहे। आक्रमण करत राहणे, प्रतिस्पर्ध्याला संधी न देणे ही त्याच्या खेळाची आजपर्यंतची रणनीती आहे। सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्ये, सुरुवातीच्या पहिल्या फेरीमध्ये इवाना कुस्ती संपवण्याकडे शिवराज राक्षेचा कल दिसून येतो। 110 किलोपेक्षा जास्त वजन, भरपूर उंची लाभलेला आणि आक्रमकतेने कुस्ती करणं ही शिवराजची खासियत राहिलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला लढणारा पृथ्वीराज मोहोळ एक नौखा परंतु तेवढीच आक्रमकपणे कुस्ती करणारा, एकेरी पट, दुहेरी पट आणि सतत चालत कुस्ती करणारा, शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिस्पर्ध्याला झुंजवत कुस्तीचा विजय खेचून आणणारा, तेवढ्याच तोलामोलाचा पृथ्वीराज मोहोळ। 110-115 किलो वजन, तेवढीच उंची लाभलेला, शरीराचा नखा म्हणजे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक स्नायू आणि मजबूत बांध्याचा असणारा पृथ्वीराज मोहोळ ही कुस्ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये एक प्रेक्षणीय नव्हे तर वादळी कुस्ती ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, गादी विभागामधून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कोण जिंकेल, शिवराज की पृथ्वीराज? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुस्ती शौकीनांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।